Hello everyone. Previous class we had finished the topic dental products. Then after that we have started next topic inhalants. So inhalants means what? इन्हेलंट्स म्हणजे काय की जे आपण कशाच्याद्वारे घेतो, वेपर फॉर्ममध्ये घेतो, गॅस फॉर्ममध्ये घेतो विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. मीन्स इथे तुम्ही इमेज बघू शकता, हे विक्स इन्हेलर आहे. विक्स इन्हेलर कशासाठी तुम्ही यूज करता? सर्दी झाली असेल त्याच्यासाठी विक्स इन्हेलर यूज करता. तुम्ही थ्रू नझल रूट नाकावाटे तुम्ही ते काय करता? एक्सपेल करता, इन्हेल करता. म्हणजे काय तर तुमच्या आतमध्ये घेता, नझलमध्ये घेता की जे तुमच्या पुढे काय होतं, रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे त्या रेस्पायरेटरी ट्रॅक्टपर्यंत जाऊन पोहोचत असतं. सो इन्हेलंट्स म्हणजे काय? दीज आर द ड्रग ऑर केमिकल विच इज इन वेपर फॉर्म. जे कशाच्या फॉर्ममध्ये असतात? वेपर फॉर्ममध्ये असतात, गॅशियस फॉर्ममध्ये असतात. दॅट आर इनहेल्ड इन द बॉडी अँड दे आर डिरेक्टली टेकन बाय नझल ऑर ओरल रूट. कोणत्या रूटने तुम्ही घेत असता? ते जनरली नझल रूटने और जनरली ओरल इन केस ऑफ अस्थमॅटिक पेशंट्स असतात. सो अस्थमॅटिक पेशंट्समध्ये हे जे इन्हेलर आहेत म्हणजे एरोकॉर्ट रोटाहेलर येतात. त्या अस्थमॅटिक पेशंटमध्ये हे कशाच्या फॉर्ममध्ये घेतले जातात? तर ओरल रूटने घेतले जातात. मीन्स बाय वे ऑफ द नोज थ्रू द रेस्पायरेटरी सिस्टम. दीज गॅशियस सबस्टन्सेस विच आर टेकन बाय वे ऑफ द नोज थ्रू रेस्पायरेटरी सिस्टीम. हे इन्हेलंट्स असतात. दे डिरेक्टली ॲक्ट ऑन द रेस्पायरेटरी ट्रॅक्ट अँड CNS अँड दीज आर द फास्ट ॲक्टिंग असतात. मीन्स हे जे इन्हेलंट्स असतात हे फास्टली ॲक्ट होतात. मीन्स नझलमध्ये तुम्ही घेतलं डिरेक्टली तुम्हाला त्याचा लगेच इफेक्ट आहे. हा इफेक्ट तुम्हाला जाणवायला लागतो. एखादं तुम्ही मेडिसिन्स घेत असता, सर्दी झाली आहे, अँटीकोल्ड टॅबलेट तुम्ही कोणतीही घेतलीत बाजारात मिळणारी, कोल्ड नो कोल्ड आहे, चेस्टॉन कोल्ड आहे, सिनारेस्ट इज ऑल्सो देअर. ती जर तुम्ही काय घेतलीत? टॅबलेट घेतलीत. सो ती टॅब घेतल्यानंतर त्या ड्रगचं पुढे काय होत असतं? बॉडीमध्ये जाणार, ते त्याचं सिस्टमिक सर्क्युलेशन होतं, तो ड्रग तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतो, देन तो मेटाबोलाइज होतो पूर्ण बॉडीमध्ये. देन त्या ड्रगचं काय होत असतं? एक्सक्रिशन होत असतं. दॅट ड्रग इज एक्सक्रिटेड फ्रॉम द बॉडी. सो हे कशात झालं? ओरलसाठी झालं. बट इन्हेलंट्स जे काही आहेत हे कसे आहेत? दीज आर द फास्ट ॲक्टिंग. इन्हेलंट्स हे फास्ट ॲक्टिंग असतात की मीन्स इन्हेल आपण करतो. आपण काय करतो जनरली? आता बघा, इन्हेल करणं, बाहेरची हवा आहे ती आपण श्वसनाद्वारे आपण आतमध्ये घेत असतो. आता फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही तुमचं नाक आहे, नाक दाबून ठेवलं तुम्ही घेऊ शकणार नाही ती एअर जी काही आहे ती. त्यावेळेला काय होतं? तुमचं CNS आहे ती तुमची CNS लगेच स्टिम्युलेट होते. तुमच्या CNSला जाणवायला लागतं की आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. सो इन दॅट केस काय होतं? तुम्ही एक्सपेल करणार आहात बाहेरची एअर, CO2 आहे, ऑक्सिजन आहे. हा जो तुम्ही एक्सपेल करणार आहात तो आता तुम्ही तोंडावाटे घ्यायला लागता. सो inhalants, these are what is a type of formulation in which the either gas or mist, means in the vapor form, reaches directly to the affected area when these are the administered through the nasal route or buccal cavity, means through the mouth सुद्धा तुम्ही हे इन्हेलंट्स आहेत हे घेत असता. सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला इन्हेलंट्स कोणते आहेत? ऑक्सिजन आहे, देन नायट्रोजन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. जनरली गॅसेस 5 टाईपचे आहेत. ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन इज देअर, देन नायट्रस ऑक्साईड N2O इज देअर आणि हेलियम इज देअर. But mostly these oxygen, that is O2, carbon dioxide, CO2 and N2O. N2O means what? Nitrous oxide. हे जनरली यूज केले जातात. Then N2 is nitrogen. This is the irritating and it's a hazardous. And along with helium जो काही आहे it's a inert gas. So they are not used, but mostly O2, CO2 and N2O. N2O is laughing gas and this N2O is generally used in the psychiatric patients to control their situation, to control that person. Then हे जे
इन्हेलंट्स आहेत. हे इन्हेलंट्स प्रोड्यूस काय करतात, लोकल आणि सिस्टमॅटिक इफेक्ट प्रोड्यूस करत असतात. आता तुम्ही घेतलं हे कोणताही वेपर फॉर्ममध्ये, आता तुम्ही आता हे जे घेता विक्स इन्हेलर घेता, पर्सन कॉन्शियस असेल तेव्हा ते घेऊ शकतो. बट पर्सन जर अनकॉन्शियस असेल तर त्याला काय दिला जातो, ऑक्सिजनचा सप्लाय केला जातो. आत्ताच आपण बघितलं कोरोना डिसीजमध्ये काय होत होते, ऑक्सिजन लेवल जी काही आहे, ज्या पेशंटला ज्या पर्सनला कोरोना झालेला आहे त्या पेशंटची O2 लेवल जी काही आहे, मीन्स ऑक्सिजनची लेवल आहे, ही ऑक्सिजनची लेवल काय होत असते, कमी होत असते. पल्स ऑक्सिजन, ऑक्सिमीटर ह्याच्यामध्ये ऑक्सिजन मोजला जातो. तर जर तुमची ऑक्सिजन लेवल काय असेल ह्या केसमध्ये कमी असेल, देन इट इज अ डेंजरस. सो आता तुम्ही हे ऑक्सिजन मग तुम्हाला व्हेपर फॉर्ममध्ये, मीन्स नाकाला तुमच्या काय लावला जातो, O2 ऑक्सिजन जो काही आहे हा लावला जातो. तो तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये मिळतो, व्हेपर फॉर्ममध्ये मिळत असतो तुम्हाला. सो दिस इज, मग आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इन्हेलंट्स म्हणजे काय असतात, ऑक्सिजनचा रोल काय आहे, कार्बन डायऑक्साईडचा रोल काय आहे, देन त्याचे मोनोग्राफ बघायचे. ऑक्सिजनचा मोनोग्राफ मीन्स स्टार्टिंग फ्रॉम मॉलिक्युलर वेट, केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी, त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन. देन ह्याच्यामध्ये मेन स्टोरेज कंडिशन्स आहेत. स्टोरेज कंडिशन्स ह्याच्यामधल्या खूप इम्पॉर्टंट आहेत. देन तसंच सेम आपल्याला CO2 कार्बन डायऑक्साईड आणि N2O मीन्स नायट्रस ऑक्साईड जो लाफिंग गॅस आहे ह्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचा आहे. सो नाऊ सी इन्हेलंट्स मीन्स वॉट. इन्हेलंट्स म्हणजे काय, these are the drugs or these are the chemicals which we are taken in the vapor form or the gaseous form and they are इनहेल्ड इन द बॉडी. इनहेल श्वासनाद्वारे ते काय केले जातात, आपल्या बॉडीमध्ये घेतले जातात अँड दे प्रोड्यूस द लोकल इफेक्ट अँड सिस्टमॅटिक इफेक्ट ऑल्सो. देन सम केमिकल ॲक्ट ॲज ॲनॅस्थेटिक इन व्हेपर फॉर्म. काही केमिकल्स जी काही आहेत ती ॲज अन ॲनॅस्थेटिक. ॲनॅस्थेटिक म्हणजे काय, ॲनॅस्थेशिया देणं, त्याला भूल देणं बोलतात. सो दॅट ॲक्ट्स ॲज ॲनॅस्थेटिक इन द व्हेपर फॉर्म. देन दीज आर ॲडमिनिस्ट्रेड बाय इन्हेलेशन बाय अ क्लोज मास्क मेथड. आता इथे तुम्ही ह्याच्यामध्ये बघताय की ऑक्सिजन हा छोटा मुलगा आहे, तो काय करतो आहे, O2 घेतो आहे. क्लोज मास्क मेथड मीन्स त्याचा O2 फक्त कुठे, त्याच्या नाकाद्वारे, त्याच्या तोंडाद्वारे, त्याच्या आतमध्ये रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये गेला पाहिजे. सो कशाने घेतले जातात, बाय क्लोज मास्क मेथड. पूर्ण तो बघा क्लोज आहे आणि फक्त ऑक्सिजन त्याच्या ह्याच्यामध्ये जातो आहे नाकामध्ये. दिस इन्हेलेशन ऑफ द गॅसेस दे कॉजेस चेंजेस इन फिजिओलॉजिकल फंक्शन्स. ओके, ह्याच्यामुळे काय होतं, आपण गॅसेस आहे हे इन्हेल करत असतो, त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमधली फंक्शन्स जी काही आहे ती चेंज होतात आणि ते फार्माकोलॉजिकल ॲक्शन द्यायला सुरुवात करतात. मीन्स सपोज आता तुम्ही ऑक्सिजन घेतला आहे, आता समजा सपोज एखादा आता कोरोना डिसीज चालू आहे, समजा एखाद्या पेशंटला कोरोना झालेला आहे आणि त्याच्यातली ऑक्सिजनची लेवल कमी आहे आणि त्या पेशंटला ऑक्सिजन असा दिला जातो आहे थ्रू दिस मास्क मेथडने. सो मग तिथे काय होणार, तुमच्या बॉडीची फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत ही थोड्याफार प्रमाणात चेंज होतील. बाहेरून ऑक्सिजन मिळतो आहे तुम्हाला आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे काय होईल, तुमची जी ब्लडमधली ऑक्सिजनची जी काही लेवल आहे ती ऑक्सिजनची लेवल वाढत जाईल. सो इट इज शोईंग फिजिओलॉजिकल फंक्शन्स अँड फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ऑल्सो. This pharmacological action and effect is depends upon gas. Means त्याचा इफेक्ट कसा होणार आहे तुमच्या बॉडीवरती, मीन्स ऑक्सिजन असेल, CO2 असेल. सो त्याची ॲक्शन आणि त्याचा इफेक्ट हे तुम्ही किती प्रमाणात घेतला आहे, मीन्स इट्स कॉन्सन्ट्रेशन अँड कंडिशन इट इज यूज. तुम्ही ते किती प्रमाणात घेतलेलं आहे, किती वेळ तुम्ही घेतलेला आहे ऑक्सिजन, ह्या सगळ्यावरती ते डिपेंड करतं की त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन आणि इफेक्ट आहे हा कसा होणार आहे. सो इन्हेलंट्स म्हणजे काय, दीज आर द ड्रग और केमिकल विच इज इन वेपर फॉर्म आर इनहेल्ड इन द बॉडी अँड they are directly taken by the nasal or oral route. So these some chemicals they act as anesthetic in the vapor form. They are administered by the inhalation, okay, by closed mask method. Then this we are inhaling these gases that causes the चेंज कशामध्ये होतो, फिजिओलॉजिकल फंक्शन्स आणि फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स काय होत असते, चेंज त्याची होत असते.
सो दिस अबाउट इनहेलंट्स. देन सी दिस, आता इथे तुम्ही बघू शकताय. आता आपण काय करतो, आता समजा तुम्ही बसलेले आहात, तुम्ही बसून लेक्चर ऐकत आहात, तुम्ही बाहेरची जी काही हवा आहे, ऑक्सिजन जो काही आहे, हा तुम्ही काय करताय आतमध्ये तुमच्या घेत असता. सो वेन ब्रीदिंग इन मीन्स तुम्ही जेव्हा श्वास घेत असता दॅट टाईम युअर चेस्ट इज एक्सपांड. ओके. अँड यू आर ब्रीदिंग आउट मीन्स श्वास तुम्ही बाहेर सोडत असता तेव्हा चेस्ट आहे ती काय होते, कॉन्ट्रॅक्ट होत असते. सो इथे तुम्ही बघू शकताय, इथे काय होतं आहे, ह्या रिब्ज आहे, डायफ्रॅगम आहे. हां, ओके. सो जेव्हा तुम्ही ब्रीदिंग आतमध्ये श्वास घेता तेव्हा डायफ्रॅगम्स आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके. आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत असता तेव्हा डायफ्रॅगम हे रिलॅक्स होत असतात. सो इन्हेलेशन कशाला म्हणतात जनरल, आता आपण बघतो इन्हेलंट्स कॅटेगरी आहे आपली इन्हेलंट्स. बट इन्हेलेशन कशाला म्हणतात, द पॅसेज ऑफ एअर इन टू लंग्स, ओके, टू सप्लाय द बॉडी विथ ऑक्सिजन. सी आता तुम्ही नाकाद्वारे काय घेताय, श्वास घेत असता, तर फक्त तुमच्या नाकापुरताच तो मर्यादित राहतो का, फक्त नाकात घेतला आणि तुम्ही झालं असं नाही आहे. तो तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये तो श्वास जो काही तुम्ही घेताय, बाहेरची हवा जी काही तुम्ही घेताय मीन्स ऑक्सिजन दॅट यू आर टेकिंग, पूर्ण बॉडीमध्ये काय होत असतं तुमच्या, एक्सपांड होत असतो. सो दॅट मीन्स द पॅसेज ऑफ एअर्स मीन्स दॅट एअर विच यू आर टेकिंग इनसाइड that means your lungs are there, that lungs supply to the body with oxygen, it is known as inhalation. And the passage of air out of the lungs to expel carbon dioxide is known as exhalation. इन्हेलेशन कशाला म्हणतात, ही जी एअर आहे ती तुम्ही तुमच्या लंग्समध्ये मीन्स नाकाद्वारे श्वसनाद्वारे तुम्ही तुमच्या लंग्समध्ये घेता आणि काय करता, बाहेर सप्लाय करता विथ ऑक्सिजन, त्याला इन्हेलेशन म्हणतात. आणि ती एक्सेलेशन कशाला म्हणतात, दॅट पॅसेज ऑफ द एअर आउट ऑफ द लंग्स टू एक्सपेल कार्बन डायऑक्साईड इज नोन ॲज एक्सेलेशन. म्हणजे काय, तुम्ही ऑक्सिजन O2 श्वसन जेव्हा तुम्ही करत असता, श्वास घेत असता तेव्हा बाहेरचा O2 तुम्ही काय करताय, घेताय, आणि CO2 आहे हा तुम्ही बाहेर सोडत असता, त्याला एक्सेलेशन म्हणतात. आणि ह्या टोटल प्रोसेसला ब्रीदिंग म्हणतात. ब्रीदिंग कशाला म्हणतात, श्वास घेणं आणि सोडणं, ह्या टोटल प्रोसेसला ब्रीदिंग ऑर व्हेंटिलेशन असं म्हणतात. सी सम पर्सन्स काय म्हणतात की व्हेंटिलेटरवरती आहे, एखादा पेशंट असेल तो काय असतो, व्हेंटिलेटरवरती असतो. व्हेंटिलेटर म्हणजे काय, तर त्याला ऑक्सिजन जो काही आहे हा काय केलेला असतो, प्रोव्हाइड केलेला असतो. देन नेक्स्ट सी दिस रोल ऑफ द ऑक्सिजन, रोल ऑफ ऑक्सिजन आणि रोल ऑफ कार्बन डायऑक्साईड काय आहे हा आता आपल्याला बघायचं आहे. सो फॉर लिव्हिंग, फॉर सर्वाईव्ह टू ऑल, फॉर ह्युमन बीइंग्स, फॉर ॲनिमल्स अँड फॉर प्लांट्स, दॅट ऑक्सिजन इज अन इसेन्शियल एलिमेंट, ओके, फॉर लिव्हिंग सेल्स. So it is required, it is necessary for normal oxidative metabolic processes in a cell. आता तुमचं काय आहे, ब्लड आहे, त्याच्यामध्ये ऑर्गन्स आहेत, त्याच्यामध्ये काय आहे, टिश्यू आहे, टिश्यूच्या मध्ये काय आहे, सेल आहे. सो फॉर दॅट त्या सेलचं काय होण्यासाठी, मेटाबॉलिक प्रोसेस होण्यासाठी त्याच्यासाठी काय लागते, ऑक्सिजन लागतो. फॉर दॅट यू विल रिक्वायर द एनर्जी. ओके. सो दिस एनर्जी इज यूज बाय द सेल्स टू सिंथेसाइज द ATP. पहिलं काय होतं, ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट. सो इट इज नेसेसरी फॉर वॉट, ऑक्सिजनची गरज कशासाठी आहे, फॉर नॉर्मल ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिक प्रोसेसेस ज्या सेलमध्ये होत असतात, ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिक प्रोसेसेस त्याच्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. अँड फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. अँड दिस एनर्जी इज यूज बाय द सेल्स. सेल्स काय करतात, ही एनर्जी आहे ती यूज करत असतात टू सिंथेसाइज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ATP सिंथेसिस करण्यासाठी ही एनर्जी आहे ती काय केली जाते, यूज केली जाते. वेन ATP इज हायड्रोलाइज, एनर्जी इज रिलीज. ATPचं काय होतं, जेव्हा हायड्रोलिसिस होतं तिथे ॲडिशन जेव्हा होते हायड्रोजनची, तेव्हा एनर्जी काय होत असते, तयार होत असते.
दिस एन्झाईम NADH म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि दुसरं एन्झाईम आहे FADH मीन्स फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. सो these enzymes are mostly playing an essential role in this reaction. This reaction is happening means what happen over here, that energy, how this energy is used, cells are how the energy used. Cells first synthesize means for oxidative metabolic processes. सेल आहे, सेलमध्ये ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिक प्रोसेसेस होत असतात, त्याच्यासाठी एनर्जी लागते. देन हाऊ दिस एनर्जी इज क्रिएटेड, this energy is used by the cells and they synthesize the ATP and further this reaction happen. ATPचं काय होतं, हायड्रोलायसिस होतं आणि त्यावेळेला एनर्जी आहे ही एनर्जी रिलीज होत असते. आणि जेव्हा हायड्रोलायसिस होत असतं तेव्हा these enzymes, these निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड, ओके, दिस एन्झाईम निकोटिनामाइड ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH मीन्स फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. वन दिस रिॲक्शन ऑकरिंग, ही जेव्हा रिॲक्शन होत असते तेव्हा हे दोन एन्झाईम्स आहेत NADH आणि FADH. दिस टू एन्झाईम्स आर प्लेईंग ॲन इम्पॉर्टंट रोल. देन सी, हे जे काय होत असतं, ऑक्सिजनची हे होत असते मीन्स ट्रान्सपोर्ट होते ऑक्सिजनची फ्रॉम वेअर, फ्रॉम द लंग्स टू द टिश्यू. ओके, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, सी केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स टू द टिश्यूज अँड व्हाईस वर्सा मीन्स फ्रॉम टिश्यूज टू द लंग्स इज डन बाय हिमोग्लोबिन. ओके, व्हॉट हॅपन, हिमोग्लोबिन इज कंबाईन विथ O2, ऑक्सिजनसोबत हिमोग्लोबिन आहे हे कंबाईन होत असतो अँड टू फॉर्म ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन. तेव्हा तिथे काय फॉर्म होतं, ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन ऑर ऑक्सी हिमोग्लोबिन. तिथे काय फॉर्म होतं, ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन ऑर ऑक्सी हिमोग्लोबिन. वेन हिमोग्लोबिन लॉसेस इट्स ऑक्सिजन इट इज नोन ॲज रिड्यूस हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन जेव्हा काय करतं, त्याच्यामधलं ऑक्सिजन लॉस करतो तेव्हा ते काय होतं, रिड्यूस होत असतं हिमोग्लोबिन. ऑक्सिजनेशन इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस अँड ऑक्सिजन हिमोग्लोबिन लिंकेज कॅन बी क्लीव्ड. सो काय होतं इथे, कॉन्सन्ट्रेशन जे काही आहे हिमोग्लोबिनचं इन ब्लड इज इम्पॉर्टंट इन ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. सो आपण बघतो की HB कमी झालेलं असतं. काय पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम असतो, HB आहे, हे HB कमी झालेलं असतं. तर तिथे HB आहे ते का कमी होतं, कारण हिमोग्लोबिन आहेत. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजनची ट्रान्सफर कशी होते, from lungs to tissue and from tissues to the lung is done by hemoglobin. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजनची ट्रान्सपोर्ट होत असते. हिमोग्लोबिन कंबाईन होतं ऑक्सिजनसोबत O2 सोबत आणि काय फॉर्म करतं, ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन ऑर ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करतं. ज्या वेळेला हिमोग्लोबिन लॉसेस इट्स ऑक्सिजन, हिमोग्लोबिन ऑक्सिजन स्वतःमधला लॉस करत असतो त्याला काय म्हणतात, रिड्यूस हिमोग्लोबिन असं म्हणतात. सो दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ हिमोग्लोबिन इन ब्लड इज इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. सो दिस इज हे काय आहेत, फॉर मेनसाठी हिमोग्लोबिन इज 13.5 to 70.5 grams per deciliter and for women hemoglobin is generally 12 to 15.5 gram per deciliter. This value you should know. ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. मेनमध्ये हिमोग्लोबिन किती असतं, 13.5 to 17.5 अँड फॉर वुमन इट इज 12 to 15.5 grams per deciliter असतं. देन सी, ऑक्सिजन कंबाईन कोणासोबत होतो, हिमोग्लोबिन सोबत. दॅट टाईम व्हॉट इट फॉर्म, HbO2. HbO2 म्हणजे काय, डिऑक्सी हिमोग्लोबिन इथे फॉर्म होत असतं, डिऑक्सी हिमोग्लोबिन. ओके, देन दिस HbO2 मीन्स डिऑक्सी हिमोग्लोबिन फर्दर काय करतं, ते ऑक्सी हिमोग्लोबिन पुढे फॉर्म करत असतं. दिस फॉर्मेशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन and reduce hemoglobin or the loading and unloading of oxygen from the tissue is depend on काय होतं इथे, ऑक्सी हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन होतं, फॉर्मेशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन अँड रिड्यूस हिमोग्लोबिन और द लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द टिश्यू इज डिपेंड्स ऑन द
प्रेशर ऑफ ऑक्सिजन, प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि बॉडी टेम्परेचरवरती डिपेंड असतं. काय डिपेंड असतं ह्या गोष्टींवर की ह्याचं हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन आणि रिड्यूस हिमोग्लोबिन मीन्स हिमोग्लोबिन जे काय कमी होतं ओके और लोडिंग आणि अनलोडिंग होतं ऑक्सिजन फ्रॉम द टिश्यू इज डिपेंड ऑन हे कशावरती डिपेंड असतं तर प्रेशर ऑक्सिजनचं, प्रेशर CO2चं आणि बॉडी टेम्परेचर. प्रेशर ऑफ ऑक्सिजन, प्रेशर ऑफ CO2 अँड बॉडी टेम्परेचरवरती हे डिपेंड असतं. ओके सी आत मीन्स म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत की टेम्परेचर, इलेक्ट्रोलाइट, then this effect of CO2, so कार्बन मोनॉक्साईड इज देअर, pH, ब्लडचा, सो हे अफेक्ट करतं फॉर्मेशन अँड डिसोसिएशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिनच्या ह्याच्यावरती काय करतं इफेक्ट करत असतं. इथे काय होतं ऑक्सिजन आहे हिमोग्लोबिनसोबत कंबाईन होतो, ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करतं आणि मग हे ऑक्सी हिमोग्लोबिन फर्दर डिसोसिएट होऊन ऑक्सिजन आहे तो काय करत असतो रिलीज करत असतो. सिमिलरली ऑक्सिजनसारखंच कार्बन डायऑक्साईडसुद्धा काय होतो कंबाईन होतो हिमोग्लोबिनसोबत आणि फॉर्म काय करतो कार्बोक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करत असतो. अँड सी दिस प्रोसेस, ऑल दिस प्रोसेस इज कमिंग विदिन अ मिनिट, विदिन अ टाईम. दिस इज व्हेरी फास्ट प्रोसेस अँड हिअर वॉट हॅपन reduces the amount of hemoglobin available to carry the oxygen. This hemoglobin is also have the buffering capacity. hemoglobin मध्ये सुद्धा काय असते बफरिंग कॅपॅसिटी असते. कसं काय तर इन ऑक्सीफॉर्ममध्ये मीन्स हिमोग्लोबिन हे जेव्हा ऑक्सीफॉर्ममध्ये असेल तेव्हा ते स्ट्रॉंग ॲसिड असतं मीन्स ॲज कम्पेअर टू इट्स रिड्यूस फॉर्म म्हणजे त्याचा डिऑक्सी हिमोग्लोबिन हा त्याचा रिड्यूस फॉर्म झाला. बट ते ऑक्सी फॉर्ममध्ये जेव्हा असतं ऑक्सी हिमोग्लोबिन जेव्हा असतं तेव्हा ते काय असतं स्ट्रॉंग ॲसिड असतं. देन वॉट हॅपन वेन H+ आयन ओके दॅट H+ आयन काय होतात रिड्यूस हिमोग्लोबिन ॲक्सेप्ट करत असतं आणि बफरिंग इफेक्ट त्याच्यामध्ये ऑकर होतो फ्रॉम द डिसोसिएशन ऑफ कार्बोनिक ॲसिड. कार्बोनिक ॲसिड काय होत असतं इथे तर डिसोसिएट होत असतं. सी जर डिफिशियन्सी असेल ऑक्सिजनची इन टिश्यूमध्ये ऑक्सिजनची डिफिशियन्सी असेल देन इट इज कॉल्ड ॲज द हायपॉक्झिया. देन इफ देअर इज अ अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जर तिथे अब्सेंट असेल तर त्याला ॲनॉक्झिया असं म्हटलं जातं. अँड वेन मोर ऑक्सिजनची गरज असते बॉडीमध्ये दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲस्फायक्झिया. त्या कंडिशनला ॲस्फायक्झिया असं म्हटलं जातं. डिफिशियन्सी असेल ऑक्सिजनची टिश्यूजमध्ये त्याला बोलतात हायपॉक्झिया. देन अब्सेन्स असेल ऑक्सिजनचा देन त्याला काय म्हटलं जातं ॲनॉक्झिया म्हटलं जातं. अँड वेन मोर ऑक्सिजन नीडेड जास्त ऑक्सिजनची जेव्हा गरज असते तेव्हा त्याला काय म्हणतात तर ॲस्फायक्झिया असं म्हणतात. ओके सो हा काय आहे टोटल ऑक्सिजनचा रोल आहे. काय काय बघितलं आपण रोल काय बघितलं ऑक्सिजनचा. ऑक्सिजन इज नेसेसरी ओके फॉर टू सर्वाइविंग ऑक्सिजन इज नेसेसरी. देन दिस वॉट हॅपन हिअर इथे काय होतं दिस ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर वॉट नॉर्मल ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिक प्रोसेसेस इन अ सेल. सो अँड फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी दॅट ऑक्सिजन इज नेसेसरी. सो दिस एनर्जी इज यूज बाय द सेल्स टू सिंथेसाइज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ही एनर्जी आहे ओके. दिस एनर्जी हे यूज कोण करतं सेल्स यूज करतात. मीन्स ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर द नॉर्मल ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिक प्रोसेस इन अ सेल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. देन ही जी एनर्जी आहे दॅट आर यूज बाय द सेल्स इन द फॉर्म ऑफ ATP देन FADH अँड NADH. आणि हे काय असतात त्या रिॲक्शन जेव्हा होत असते तेव्हा हे एन्झाईम्स आहेत हे मेन रोल प्ले करत असतात. देन वॉट हॅपन हिअर ट्रान्सपोर्ट ऑफ दिस ऑक्सिजन फ्रॉम lungs to the tissues. Write down in your notebook transport of oxygen from the lungs to the tissues and vice versa. म्हणजे काय फ्रॉम टिश्यूज टू द लंग्स.
is done by the hemoglobin. So hemoglobin, it what happen, hemoglobin combines with O2. O2 सोबत hemoglobin combine होतो आणि तिथे फॉर्म काय करतं, ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन और ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हणतात त्याला. देन when this hemoglobin loses its oxygen, that time इट इज रिड्यूस हिमोग्लोबिन, तो काय असतो, रिड्यूस फॉर्ममध्ये असतो. दिस ऑक्सिजनेशन इज रिव्हर्सिबल प्रोसेस अँड ऑक्सिजन हिमोग्लोबिन लिंकेज कॅन बी क्ल्यूड. अँड दिस वॉट हॅपन हिअर, सी ऑक्सी हिमोग्लोबिन जे काही आहे, हिअर आर द आयडियल व्हॅल्यूज. ओके, सो दिस इथे काय होतं, फॉर्मेशन होतं, कोणाचं फॉर्मेशन होतं, ऑक्सी हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन होत असतं इथे. अँड रिड्यूस हिमोग्लोबिन or the loading and unloading of oxygen from the tissues is depends on factors like pressure of oxygen, pressure of CO2 and body temperature. ह्या फॅक्टर्सवरती काय असतं तर डिपेंड असतं. ऑक्सिजन कंबाईन होतो हिमोग्लोबिन बरोबर, तिथे ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करतं. देन ते काय होतं, तिथे डिसोसिएट होतं. ओके, अँड डिसोसिएट झाल्यानंतर तिथे रिलीज काय करतो, ऑक्सिजन आहे हा इथे रिलीज करत असतो. देन सिमिलरली ऑक्सिजनसारखा CO2 कंबाईन होतो हिमोग्लोबिनसोबत आणि फॉर्म काय करतं, कार्बॉक्झी हिमोग्लोबिन फॉर्म करत असतो. सी दिस इज अ फास्ट प्रोसेस अँड हिअर वॉट हॅपन, इट रिड्युसेस द अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन which is available for carrying out the oxygen, and this hemoglobin is also having the buffering capacity. बफर काय करतात, बफर कशासाठी, ॲसिड बेसमध्ये आपण बघितलं, ॲसिड बेसेस बफर्स बघितलं. व्हॉट दे डू बफर्स, बफर्स दीज आर द सोल्युशन्स विच रेजिस्ट टू चेंज इन द पीएच चेंजला काय करतात, रेजिस्ट करत असतात. सो हिमोग्लोबिन हे जे काही आहे हे त्याच्या ऑक्सी फॉर्ममध्ये मीन्स ऑक्सी हिमोग्लोबिन ऑक्सी फॉर्ममध्ये हे स्ट्रॉंग ॲसिड असतं ॲज कम्पेअर टू इट्स रिड्यूस फॉर्म. त्याचा रिड्यूस फॉर्म म्हणजे कुठचा, डिऑक्सी फॉर्म हा त्याचा रिड्यूस फॉर्म आहे. सो ऑक्सी फॉर्ममध्ये ते काय असतात तर स्ट्रॉंग ॲसिड्स असतात. दिस इज रोल ऑफ ऑक्सिजन. हा कुठला रोल बघितला आपण, ऑक्सिजनचा रोल बघितला. देन नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द रोल ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचा रोल आपल्याला काय आहे तो बघायचा आहे. सो दिस व्हेनस ब्लड, ओके, व्हेनस ब्लड इट कॅरीज अबाउट 52 cc percentage. cc percentage मीन्स कॉन्सन्ट्रेशन इन सेल ऑफ CO2. व्हेनस ब्लडमध्ये काय असतं, 52 cc percentage CO2 असतो. whereas arterial blood carry 48 cc percentage of CO2. व्हेनस ब्लडमध्ये 52% असतो CO2, आर्ट्रियल ब्लडमध्ये 48 cc percentage असतो CO2. दस 4 cc percentage ऑफ CO2 हा काय होतो, लंग्समध्ये रिड्यूस होतो बाय डिऑक्सिजनेटेड ब्लड. नाव सी कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो नेसेसरी. ओके, कार्बन डायऑक्साईड वॉट इट इज रेडिली ॲब्झॉर्ब अँड कॅरीड बाय ब्लड बोथ इन द सेल्स अँड प्लाझ्मामध्ये सुद्धा, सेल्समध्ये सुद्धा आणि ब्लडमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड रेडिली काय होत असतो, ॲब्झॉर्ब होत असतो. इट इज प्रोड्यूस, हा जो CO2 आहे हा बॉडीमध्ये प्रोड्यूस कधी होतो, ड्युरिंग द मेटाबॉलिक प्रोसेस होत असते तेव्हा CO2 आहे हा बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असतो. लार्ज क्वांटिटी ऑफ द CO2 प्रोड्यूस is eliminated by the lungs in the expelled airs. एक्सपेल्ड करता तुम्ही, एअर एक्सपेल्ड करत असता तेव्हा CO2 जो काही आहे तो काय करतो लंग्समधून. मीन्स समजा CO2 तुमच्या बॉडीमध्ये CO2 जास्त आलेला असेल, जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडत असता, तो श्वास बाहेर सोडत असताना CO2 काय केला जातो, एक्सपेल केला जातो फ्रॉम युअर लंग्स. मीन्स एलिमिनेटेड बाय द लंग्स, एक्सपेल्ड. देन सी दिस कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड जनरली प्रेझेंट इन द 3 फॉर्म्स, 3 फॉर्ममध्ये असतो. ॲज अ कार्बोनिक ॲसिड मीन्स आफ्टर कंबायनिंग विथ वॉटर इट फॉर्म्स द कार्बोनिक ॲसिड. देन ॲज अ कार्ब अमायनो फॉर्म, कार्ब अमायनो फॉर्म म्हणजे काय तर प्रोटीन्स आणि हिमोग्लोबिनसोबत कंबाईन झाल्यानंतर त्याला कार्ब अमायनो फॉर्ममध्ये तो होतो. देन इन कॉम्बिनेशन विथ अदर कॅटायन्स मीन्स इलेक्ट्रोलाइट्स असतात बॉडीमध्ये तुमच्या, सो त्याच्यासोबत जेव्हा तो कंबाईन होतो CO2 तेव्हा तो फॉर्म काय करतो, बायकार्बोनेट फॉर्म करत असतो.
अदर जे गॅसेस आहेत, आता अमोनिया थ्रू युरिनेशन, अदर जे गॅसेस आहेत आपल्या बॉडीमध्ये थ्रू युरिनेशन ते जातात बाहेर. मीन्स अमोनिया इज देअर, दॅट अमोनिया इज गोईंग थ्रू दी युरिनेशन फ्रॉम अवर बॉडी. देन सी, आता इथे काय होतं 3 फॉर्ममध्ये, मीन्स कंबाईन इट विथ वॉटर इट फॉर्म्स द कार्बोनिक ॲसिड. So this pH of the blood, carbonic acid, what it do, this means pH of the blood is maintained by carbonic acid formation. कार्बोनिक ॲसिड फॉर्म करून pH आहे ब्लडचा तो मेंटेन करतो CO2 अँड इट्स कन्व्हर्जन इंटू बायकार्बोनेट आयन्स, आणि त्याचं बायकार्बोनेट आयन्समध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करत असतो. देन सी दिस नॉर्मल कार्बोनिक ॲसिड टू बायकार्बोनेट आयन रेशो इज 1/20. नॉर्मल कार्बोनिक ॲसिड टू बायकार्बोनेट आयन रेशो जो काही आहे हा काय असतो 1/20 असतो. देन नाऊ सी दिस pH हा जो कॅल्क्युलेट केला जातो, दॅट इज pH इज कॅल्क्युलेटेड बाय दिस फॉर्म्युला, pH इज इक्वल टू pKa मायनस लॉग H2CO3 डिवायडेड बाय HCO3. हे जस्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर काय होतं, जर इन्क्रीज झाले बायकार्बोनेट आयन्स मीन्स कॅटायन्ससोबत जेव्हा काय होतं रिॲक्ट होऊन समजा तुमच्या बॉडीमधले कार्बोनेट आयन्स जे काही आहेत, हे कार्बोनेट आयन्स काय झाले इन्क्रीज झाले बायकार्बोनेट आयन्स, तर काय होतं इन्क्रीज होतो pH, बॉडी फ्लुइडचा pH आहे तो काय होत असतो इन्क्रीज होत असतो. वाईल इन्क्रीज इन कार्बन डायऑक्साईड ॲज कार्बोनिक ॲसिड डिक्रीज इट. मीन्स जर बायकार्बोनेट आयन्स इन्क्रीज झाले तर काय होतं बॉडी फ्लुइडचा pH आहे तो इन्क्रीज होता. तर बायकार्बोनेट, आता CO2 आपण बघितलं, CO2 जेव्हा ह्याच्यासोबत कंबाईन होतो अदर कॅटायन्ससोबत, तेव्हा तो फॉर्म काय करत असतो बायकार्बोनेट फॉर्म करतो, आणि वॉटरसोबत जेव्हा असतो तेव्हा तो फॉर्म काय करतो कार्बोनिक ॲसिड आहे ते फॉर्म करत असतो. ज्या वेळेला काय होतं ज्या वेळेला हे बायकार्बोनेट आयन्स आहेत, हे बायकार्बोनेट आयन जेव्हा इन्क्रीज होत असतात तेव्हा बॉडी फ्लुइडचा pH पण काय होत असतो इन्क्रीज होत असतो. आणि जेव्हा मीन्स कार्बोनिक ॲसिडची लेवल जेव्हा वाढते बॉडीमधली तेव्हा मग बॉडी फ्लुइडचा pH आहे हा डिक्रीज होत असतो. देन both these effects they are the counterbalance by excretion process that removal of जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये काय होत असते हे काउंटर बॅलन्स होत असतात दोन्हीही. सो हा काय बघितला आपण रोल बघितला कार्बन डायऑक्साईडचा. कार्बन डायऑक्साईड काय आहे नेसेसरी आहे, इट इज रेडिली ॲब्झॉर्ब अँड कॅरीड बाय द ब्लड इन द बोथ द सेल्स. ओके, सो नाव सिविन CO2 जेव्हा एंटर्स इन द ब्लड, CO2 जेव्हा येतो आपल्या ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये तेव्हा काय होतं क्लोराईड आयन फ्रॉम द प्लाझ्मा एंटर्स द रेड सेल्स. ओके, वाईल बेसिक सोडियम आयन हे लेफ्ट बिहाइंड. क्लोराईड आयन्स जे काही आहेत फ्रॉम प्लाझ्मा ते एंटर्स करतात रेड सेल्समध्ये अँड दिस बेसिक सोडियम आयन दे आर द लेफ्ट बिहाइंड. वेन CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साईड एस्केप्स फ्रॉम द ब्लड, CO2 जेव्हा ब्लडमधून काय होत असतो एस्केप होत असतो, दॅट टाईम वॉट हॅपन क्लोराईड आयन्स लीव द सेल्स. क्लोराईड आयन काय करतात सेलला लीव करतात, एंटर द प्लाझ्मा अँड कंबाईन अगेन विथ सोडियम आयन. सो ह्या फेनॉमिननला क्लोराईड शिफ्ट असं म्हणतात. इट इज अ मेजर CO2 ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम आहे हे. ओके, देन आपण काय बघितलं CO2 काय कसा प्रोड्यूस होतो, मेटाबॉलिक प्रोसेस होतात बॉडीमध्ये तेव्हा CO2 प्रोड्यूस होत असतो. देन CO2 जेव्हा वॉटरसोबत कंबाईन होतो तेव्हा तो फॉर्म काय करतो कार्बोनिक ॲसिड. देन वेन इट इज कंबाईन विथ प्रोटीन्स अँड हिमोग्लोबिन देन इट विल फॉर्म कार्ब अमायनो फॉर्ममध्ये मिळतो तो. देन विथ अदर कॅटायन्ससोबत जेव्हा तो कंबाईन होतो देन तिथे फॉर्म काय होतं बायकार्बोनेट फॉर्म होतं. देन सी दिस pH जो काही आहे ब्लडचा दॅट pH इज मेंटेन बाय कार्बोनिक ॲसिड formation and its conversion into bicarbonate ions. So this normal carbonic acid to bicarbonate ion ratio is 1/20. Normal ratio काय असतो carbonic acid to bicarbonate ion चा 1/20.
देन दिस फॉर्म्युला आहे हा. अँड वेन सी व्हॉट हॅपन की जेव्हा बायकार्बोनेट आयन्स इन्क्रीज होतात बॉडीमधले तेव्हा pH आहे बॉडी फ्लुइड्सचा तो सुद्धा इन्क्रीज होतो. आणि जेव्हा काय होतं की कार्बोनिक ॲसिड वाईल इन्क्रीज इन कार्बन डायऑक्साईड ॲज कार्बोनिक ॲसिड डिक्रीज इट. आणि जेव्हा तिथे मग परत ह्याचं हे फॉर्म होतं कार्बोनिक ॲसिड जेव्हा परत फॉर्म होतं तेव्हा ते काय होत असतं डिक्रीज होत असतं डिक्रीजेस इट. अँड दिस बोथ दिस इफेक्ट दे आर द काउंटर बॅलन्स बाय द एक्सक्रिशन प्रोसेस. बोथ दिस इफेक्ट हे काउंटर बॅलन्स कशाने केले जातात तर एक्सक्रिशन प्रोसेसमध्ये काउंटर बॅलन्स हे केले जातात. हा रोल कोणाचा बघितला आपण कार्बन डायऑक्साईडचा रोल बघितला. अँड दिस CO2 एंटर्स द ब्लड. ओके दॅट टाइम व्हॉट हॅपन क्लोराइड आयन फ्रॉम द प्लाझ्मा दे एंटर्स द रेड सेल and this basic sodium ion they are the left behind. When carbon dioxide means what CO2 it carbon dioxide escapes from blood, chloride ions leave the cells. Okay, that chloride ions enter the plasma and combine again with the sodium ion, and this phenomenon is known as the chloride shift. हा काय आहे दिस इज द रोल ऑफ कार्बन डायऑक्साईड. बिफोर दॅट वी हॅड सीन रोल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा रोल बघितला. ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर ऑल ऑफ अस टू सर्वाईव्ह. व्हॉट हॅपन हिअर दिस नेसेसरी फॉर द मेटाबॉलिक प्रोसेस इन अ सेल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी नेसेसरी असतो. मग ही जी एनर्जी आहे ह्या सेल्स यूज करतात आणि ते काय फॉर्म टू सिंथेसाइज द ATP बनवण्यासाठी. आणि जेव्हा ATP काय होतात हायड्रोलाइज होतात त्यावेळेला एनर्जी आहे ही रिलीज होत असते. आणि दॅट टाईम ही जी रिॲक्शन होत असते त्यावेळेला हे दोन एन्झाईम NADH मीन्स निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि दुसरं एन्झाईम फ्लॅविन ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड FADH. These two enzymes play an important role. Then next it is transport of the oxygen is carried out by hemoglobin. See this transport of oxygen from lungs to the tissues and vice versa is done by the hemoglobin. This hemoglobin combines with O2 and form oxygenated hemoglobin or oxyhemoglobin. देन दिस हे जे काय होत असतं मीन्स ऑक्सिजनेशन फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन अँड रिड्यूस हिमोग्लोबिन ओके फ्रॉम ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द टिश्यू. इट्स डिपेंड्स ऑन दिस नंबर ऑफ फॅक्टर्स लाईक टेम्परेचर देन प्रेशर ऑफ ऑक्सिजन प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ह्याच्या फॅक्टरवरती डिपेंड असतं. अँड दिस इज ही प्रोसेस आहे ही फास्ट होत असते. अँड दिस हिमोग्लोबिन इट ऑल्सो हॅविंग द बफरिंग कॅपॅसिटी. हा काय आपण बघितला पहिलं ऑक्सिजनचा रोल बघितला. देन आपण रोल कोणाचा बघितला कार्बन डायऑक्साईडचा रोल बघितला. देन नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड हे कंपाऊंड आहे तुम्हाला स्टडीसाठी. कार्बन डायऑक्साईड आहे नायट्रस ऑक्साईड आहे. नायट्रस ऑक्साईड म्हणजे काय N2O आणि O2 म्हणजे काय ऑक्सिजन. सो ही तीन कंपाऊंड तुम्हाला स्टडीसाठी आहेत. सो फर्स्ट काय आहे आता CO2 आहे. CO2 म्हणजे काय कार्बन डायऑक्साईड. CO2 त्याचा केमिकल फॉर्म्युला झाला. मॉलिक्युलर वेट काय आहे 44.01. सो नाव सी ह्याच्यामध्ये आता स्टँडर्ड्स काय आहेत. इट कंटेन्स नॉट लेस दॅन 99% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम ऑफ CO2 त्याच्यामध्ये असतो गॅशियस फॉर्ममध्ये. देन सी आता हे जे काही आहेत हे कशामध्ये ठेवले जातात स्टोअर केले जातात. आता तुम्ही घरी जर बघितलं असेल तुमच्या घरी गॅस असतो सिलेंडर असतो शेगडी असते त्याच्यामध्ये काय आता त्याच्यासाठी काय लागतो गॅस लागतो. सिलेंडरमध्ये असतो तो मेटॅलिक सिलेंडरमध्ये रेड कलरमध्ये असतो. इनर्ड गॅस असतो मीन्स तुमच्या ह्याच्या कुकिंगसाठी वापरला जाणारा गॅस ओके पदार्थ शिजवण्यासाठी तो काय असतो रेड कलरच्या सिलेंडरमध्ये असतो तो. सो हे जे गॅसेस आहेत मीन्स CO2 आहे हे ग्रे कलरच्या मेटॅलिक सिलेंडरमध्ये असतात अंडर कॉम्प्रेस केलेले असतात हे.
ग्रे कलरच्या मेटॅलिक सिलेंडर्समध्ये हे गॅस आहेत हे स्टोअर केलेले असतात. त्याचा जो कंटेनर आहे तो काय आहे, मेटॅलिक ग्रे सिलेंडर आहे. देन इट्स प्रिपरेशन मीन्स सी नाव that which the compounds containing carbon like materials like coal, coke and oil, they are burned with an excess of the oxygen. इथे काय होतं, कार्बन जो काही आहे हा ऑक्सिजन सोबत काय केला जातो, बर्न केला जातो. अँड हिअर CO2 काय होत असतो, इथे फॉर्म होत असतो. CO2 गॅस आहे हा काय ते रिलीज होत असतो. देन वेन दिस कार्बोनेट्स वेन दे आर ट्रीटेड विथ ॲसिड, आता इथे तुम्ही बघू शकता कार्बोनेट्स. आता CaCO3 म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. वेन दिस कॅल्शियम कार्बोनेट इज रिॲक्ट विथ दिस हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे काय, HCl. तर इथे काय फॉर्म होतं, ही रिॲक्शन आपण अगोदरसुद्धा बघितलेली आहे. सो CaCl2 कॅल्शियम क्लोराईड फॉर्म होतं प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड, इथे गॅस आहे. सी इथे गॅशियस फॉर्ममध्ये काय आहे, हा गॅस आहे, इथे फॉर्म होत असतो. इथे तुम्ही बघू शकता इथे काय झालेली आहे, रिॲक्शन झाली आहे CaCO3 आणि डायल्यूट HClची. ओके, तर तिथे वॉटर काय झालेलं आहे, फॉर्म झालेला आहे. CO2 गॅस CaCl2 ह्याच्यामध्ये पास झालेला आहे. सो ह्याचे प्रिपरेशन आहे. पहिलं जे काही आहे ते मीन्स ज्या ह्याच्यामध्ये कार्बन आहे ते जेव्हा बर्न केलं जातं विथ एअरमध्ये विथ एअरसोबत जेव्हा बर्न केलं जातो तेव्हा तिथे CO2 आहे हा रिलीज होत असतो. आणि दुसरी मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे, treatment with the mineral acid. So this mineral acid means that is HCl. Carbon dioxide is prepared by the treatment of mineral acid with calcium carbonate. Then there will be a formation of calcium chloride, water and CO2. CO2 अशा प्रकारे इथे फॉर्म होत असतो. देन अनदर दुसरी काय मेथड आहे की दुसरं काय बघा तर कॅल्शियम कार्बोनेट और सोडियम बायकार्बोनेट जेव्हा हीट केले जातात त्यावेळेलासुद्धा ते कार्बन डायऑक्साईड देतात. सो इथे बघा CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट आहे, हा जेव्हा हीट केला आहे तेव्हा CaO कार्बन मोनॉक्साईड आणि CO2 गॅस कार्बन डायऑक्साईड गॅस आहे हा त्याच्यामधून काय झालेला आहे, रिलीज झालेला आहे. इट गिव्स कार्बन डायऑक्साईड. अँड वेन NaHCO3 म्हणजे काय, सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट जेव्हा हीट केलं जातं त्यावेळेला इथे काय फॉर्म होतं, Na2CO3 ओके H2O आणि CO2 इथे फॉर्म होत असतं. सो कार्बन डायऑक्साईड अंडर प्रेशर इट इज डिझॉल्ड इन द कोल्ड वॉटर अँड फॉर्म्स कार्बोनिक ॲसिड, आणि तिथे कार्बोनिक ॲसिड फॉर्म करतं. अँड फ्रॉम विच कार्बन डायऑक्साईड इज लिबरेटेड वेन प्रेशर इज रिलीज. कार्बन डायऑक्साईड इथे काय होत असतो तर लिबरेट होत असतो. देन नेक्स्ट आता ह्या काय आहे, गॅशियस फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. आता ह्याला कोणताही ओडर येतो का, मीन्स आता एअरमध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन तुम्हाला दिसतो का, तुम्ही बोलता आहे बघा मी आता ऑक्सिजन आतमध्ये घेतोय, मी श्वास घेतोय आतमध्ये, हा बघा ऑक्सिजन आला आतमध्ये, असा तुम्हाला दिसतो का ऑक्सिजन, नाही दिसत. किंवा कार्बन डायऑक्साईड तुमच्या डोळ्याला गॅस तो दिसतो का असा येताना, नाही दिसत. सो दीज आर द कलरलेस. किंवा ऑक्सिजन तुम्ही बोलताय की मी O2 घेतो आहे, मी एअर घेतो आहे आतमध्ये, ऑक्सिजन घेतो आहे, हाला स्पेसिफिक स्मेल आहे, ॲरोमॅटिक ओडर आहे, असा कोणत्याही प्रकारचा स्मेल नसतो त्याला. सो हे काय आहेत, हे सगळेच गॅसेस आहेत. मीन्स ऑक्सिजन असू दे, कार्बन डायऑक्साईड असू दे किंवा नायट्रस ऑक्साईड असू दे. सो दीज आर द कलरलेस अँड ओडरलेस गॅस. अँड फेंटली ॲसिडिक टेस्ट और म्हणजे मोस्ट फेंटली असते बट मोस्टली म्हणजे इट्स अँड टेस्टलेस. ओके, देन सी इट इज सोल्युबल इन द वॉटर. वॉटरमध्ये सोल्युबल होतो आणि फॉर्म काय करतो, कार्बोनिक ॲसिड दॅट इज H2CO3 फॉर्म करत असतो इथे. मीन्स दिस CO2 दिस कार्बन डायऑक्साईड इज सोल्युबल इन द वॉटर अँड इट फॉर्म्स द कार्बोनिक ॲसिड H2CO3 इथे फॉर्म करत असतो ते. देन दिस कार्बन डायऑक्साईड डज नॉट सपोर्ट द कंबशन. कंबशन म्हणजे काय, इट्स अ केमिकल प्रोसेस इन विच अ सबस्टन्स रिॲक्ट्स रॅपिडली विथ ऑक्सिजन अँड गिव्ज ऑफ हीट. कंबशन म्हणजे काय होतं, इट्स अ केमिकल प्रोसेस. इथे काय होत असतो, सबस्टन्स होतात ते काय असतात,
ऑक्सिजनसोबत रॅपिडली रिॲक्ट होत असतात अँड गिव्स ऑफ हीट. ओके, सो कार्बन डायऑक्साईड डज नॉट सपोर्ट फॉर द कंबशन. सो ही जी कंबशन प्रोसेस आहे ह्या कंबशन प्रोसेससाठी CO2 सपोर्ट करत नाही. ह्या काय आहेत त्याच्या मेन जनरल प्रॉपर्टीज आहेत. कलरलेस आहे, ओडरलेस आहे, टेस्टलेस, फेंटली ॲसिडिक टेस्ट आहे. अँड वेन इट इज सोल्युबल इन वॉटर, ओके, मीन्स दिस कार्बन डायऑक्साईड जेव्हा काय होत असतो वॉटरमध्ये सोल्युबल होत असतो. वेन इट इज सोल्युबल इन द वॉटर अँड इट फॉर्म्स कार्बोनिक ॲसिड. कार्बोनिक ॲसिड H2CO3 इथे काय करत असतो तो फॉर्म करत असतो. देन वेन अ मॅग्नेशियम म्हणजे काय Mg इज बर्न्स इन ॲन ॲटमॉस्फियर ऑफ कार्बन डायऑक्साईड इट गेट्स रिड्यूस टू कार्बन अँड मेटल ऑक्साईड इज फॉर्म. सो इथे म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड इथे फॉर्म होत असतो आणि कार्बन फॉर्म होत असतो. ही काय आहे त्याची केमिकल प्रॉपर्टी आहे. ओके, प्रॉपर्टीजमध्ये ही जी काय आहे ह्याची केमिकल प्रॉपर्टी आहे. मॅग्नेशियम जे काही आहे वेन दिस मॅग्नेशियम इज बर्न इन ॲन ॲटमॉस्फियर ऑफ दिस CO2. मॅग्नेशियम जेव्हा बर्न केलं जातं जिथे CO2च्या ॲटमॉस्फिअरसोबत मीन्स जिथे CO2 असेल त्याच्यासोबत जेव्हा मॅग्नेशियम बर्न केलं जातो तेव्हा तिथे काय फॉर्म होतं MgO मीन्स मॅंगनीज ऑक्साईड आणि C कार्बन हा तिथे फॉर्म होत असतो. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया पार्ट. ह्याचं ॲक्शन आणि युजेस काय आहेत, स्टोरेज लेबलिंग काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, सो नाव वी विल स्टॉप ओव्हर हिअर. आपण आज काय बघितलं, ऑक्सिजनचा रोल बघितला, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा रोल बघितला, देन कार्बन डायऑक्साईड काय बघितलं त्याचा फॉर्म्युला, प्रिपरेशन काय आहे त्याचं व्हेरी सिम्पल प्रिपरेशन आहे, देन त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत ह्या आपण आज स्टडी केल्या. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. जर कोणाला काही समजलं नसेल आजच्या लेक्चरमध्ये किंवा कोणाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. थँक्यू. हॅपी लर्निंग.